लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून कालच स्पष्ट करण्यात आलं आहे की काही झालं तरी आम्ही लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आम्ही कमी करणार नाही। ही योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे। आता जी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे, या पडताळणीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय सांगितलं ते देखील आपण पाहणार आहे। तसेच योजनेचे पुढील पैसे मिळताना तुम्हाला कोणती प्रतिक्रिया करावी लागेल हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत आहेत। आम्ही गेलो, जनतेने आम्हाला स्वीकारलं, आता आम्हाला चांगलं यश मिळालं। आम्ही यशाने हुरळून गेलेलो नाही, जाणार नाही। आम्ही जमिनीवरच पाय ठेवून चालणार आहे, कारण आम्ही लोकांशी जोडलेलो माणसं आहोत आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी यश अपयश असतं। आता इंदिराजीच्या काळामध्ये आणीबाणी त्यांनी आणली, त्याच्यानंतरच्या निवडणुका जनता पक्षाचे का जनता दल होतं का, जनता दल काही जणांना माहिती पण नव्हतं आपण निवडून येऊ, घरी झोपले होते, कलेक्टरनी बोलून आणणार चला सर्टिफिकेट घ्यायला या, झालं की नाही। तो चमत्कार फक्त आपला मतदार करू शकतो। मतदार राजा बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या यांनी जो काही अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा वापर कुठं कसा करायचा हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहिती आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतात। आता हे आमचे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत, कुठंतरी काहीतरी झालं, कुठंतरी काहीतरी झालं, काहीतरी दाखवतात, असं काहीही नाही आहे। आता शेवटी प्रत्येक आपापलं काम केलं पाहिजे आणि आज देशाने नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली 3 निवडणुका झाल्या, तिन्ही निवडणुकीमध्ये एनडीएने यश संपादन केले, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मला ती गोष्ट माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो, मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो। मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे, मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो। अंगणवाडी सेविकांनी विरोध केला आहे की आम्ही आता घरी जाऊन सर्वे कसं करायचं, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू, आपण काळजी करू नका। आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींना नाराज पण करायचं नाही, परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्या बद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेले आहेत त्याच्यात त्या बसल्या पाहिजेत। मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली की लाडक्या बहिणींच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले। मधल्या काळात माहिती अशी आली की काहींच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं आहेत आणि ते पण लाडक्या बहिणीचे पैसे घेतात। आपण साधारण 2.5 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे आणि ती योजना त्यांनी आमच्यावर आरोप केला की निवडणूक झाल्यावर बंद करतील। आता निवडणूक होऊन जवळपास 7-8 महिने झाले, आमची योजना चालू आहे। आम्ही तसं कुठलंही काही केलेलं नाही, पण त्याच्यामध्ये जर कुठलं काही नोकरीला आपण नावं निघाली मग तो करायला नको का। ज्याला जे गरजू आहेत त्या लाडक्या बहिणींची योजना आहे।